नमस्कार. आजपासून आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजला सुरुवात केलेली आहे. पहिला पदार्थ बनवतोय तो म्हणजे सर्वांच्या आवडीचा उपवासाची साबुदाणा बटाटा चकली. या चकल्या पहा तळल्यानंतर मस्त अशा दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत. चकली छान अशी हलकी फुलकी पोकळ आणि खुसखुशीत तयार झालेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं, चकल्या तयार झाल्यानंतर जेव्हा आपण तळायला घेतो ना, अगदी कडक स्वरूपाचे लागतात खाताना, अजिबात खुसखुशीत होत नाही. त्यासोबतच सोऱ्यामधून जेव्हा आपण चकली पाडतो तेव्हा चकलीचे असे बारीक बारीक तुकडे पडतात. चकली गोल गरगरीत होत नाही. तर असं होऊ नये ह्यासाठी मी व्हिडिओमध्ये एक एक्स्ट्रा खास स्टेप सांगितलेली आहे. जर तुम्ही ती फॉलो केली ना तर तुमची चकली 100% खुसखुशीत तयार होणार आहे आणि मस्त अशा चकल्या गोल गरगरीत तयार होणार आहे. व्हिडिओवरून समजलं असेल चकल्या किती छान तयार झालेल्या आहे. चकली पहा सुकल्यानंतर एकदम बारीक झालेली होती, पण तळल्यानंतर छान अशी दुप्पट तिप्पट फुललेली आहे. विशेष म्हणजे ना अजिबात तेलकट झालेली नाही. तर अशी परफेक्ट चकली तयार करण्यासाठी साबुदाण्याच्या तुलनेमध्ये बटाट्याचं प्रमाण किती घ्यावं हे वजनी प्रमाणामध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे तुमची चकलीसुद्धा अगदी परफेक्ट होईल. त्यासोबतच ना अजिबात साबुदाणा न शिजवता तेलाचा एकही थेंब वापर न करता आज आपण ह्या चकल्या तयार केलेल्या आहेत. चकल्या तयार झाल्यानंतर त्या किती भरल्या वजनी प्रमाणामध्ये किंवा क्वांटिटीमध्ये हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय लाभदायक ठरणार आहे. चकल्या पहा मस्त अशा गोल गरगरीत तयार झालेल्या आहेत. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. साबुदाणा बटाटा चकली तयार करण्यासाठी मी या ठिकाणी बरोबर वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो साबुदाणा हा मोजून घेतलेला आहे. आपण नॉर्मली साबुदाण्याची खिचडी तयार करण्यासाठी जो मध्यम आकाराचा साबुदाणा वापरतो ना तोच या ठिकाणी घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. त्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात आणि 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे मी साबुदाणा चांगला असा 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यामधलं सर्व एक्स्ट्राचं पाणी निथळून घेतलेलं आहे. आता हा साबुदाणा आपल्याला साधारणतः 6 ते 7 तास भिजत ठेवायचा आहे. त्यासाठी साबुदाण्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि त्यावरती अगदी थोडंसं वरती पाणी राहील ना तेवढंच घालायचं आहे. जास्तीचं पाणी घालायचं नाही. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तेवढंच पाणी घाला. आपण साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने साबुदाणा भिजत घालतो ना त्याच पद्धतीने हा साबुदाणा भिजत घालायचा आहे. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून साधारणतः 6 ते 7 तास तरी आपल्याला असाच पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. या ठिकाणी मी दुपारी 12 वाजता साबुदाणा भिजत घातला होता. आता संध्याकाळचे बरोबर 7 ते 8 वाजलेले आहेत. 6-7 तास साबुदाणा मस्त असा पाण्यामध्ये भिजला गेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी प्रत्येक दाणानी दाणा मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. जशी आपण साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा भिजत घालतो अगदी त्याच पद्धतीने हा साबुदाणा भिजला गेला आहे. आता काय करायचं, हा भिजवलेला जो साबुदाणा आहे ना तो चांगला असा मोकळा करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा भिजवलेला साबुदाणा पुन्हा उकळत्या पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे. त्यामुळे काय करायचं, हा जो साबुदाणा जो आहे ना तो एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचा. म्हणजे कसं भिजायला जागा व्यवस्थित भेटेल. आपण काय करणार आहे, भिजवलेला जो साबुदाणा आहे 6-7 तास तो पुन्हा आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये साधारणतः 8 ते 9 तास भिजत ठेवायचं आहे. असं केल्यामुळे काय होणार आहे, तुमची चकली जी आहे ना ती एकदम मस्त अशी खुसखुशीत आणि हलकी फुलकी पोकळ तयार होणार आहे. अजिबात चकली जी आहे ती कडक स्वरूपाची होणार नाही. बऱ्याच वेळा काय होतं, चकली एकदम कडक स्वरूपाची होते, अजिबात तेलात टाकल्यावरती जास्तीची फुगत नाही. जर तुम्ही ही एक स्टेप फॉलो केली ना साबुदाणा अगदी छान असा शिजवून निघतो ह्या उकळत्या पाण्यामध्ये. आणि जेव्हा तुम्ही सकाळी ह्याची चकली तयार करायला जाणार ना तेव्हा चकली एकदम छान अशी तयार होते. अजिबात चकली पाडताना तुटत नाही. मस्त अशी दुप्पट तिप्पट फुलते, खुसखुशीत हलकी फुलकी पोकळ तयार होते. हे पहा अशा प्रकारे मी एकदम उकळतं पाणी या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये आता घालत आहे. आता पाणी किती घालायचं, साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि साबुदाण्याच्या वरती अगदी थोडंसं पाणी राहील इतपतच पाणी घालायचं आहे. सुरुवातीला कच्चा साबुदाणा जसा भिजत घातला ना त्याच पद्धतीने हा भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये आता तेवढंच उकळतं पाणी घालायचं आहे. आता पहा हे उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणा अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. ही एक स्टेप एक्स्ट्रा जरूर फॉलो करा. तुमची चकली 100% काय 200% एकदम परफेक्टच तयार होणार आहे ही माझी खात्री आहे.
आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक साधारणतः 8 ते 9 तास आता हा साबुदाणा जो आहे तो असाच उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. अजिबात झाकण आता कुठेही मध्ये ओपन करायचं नाही. आता हा साबुदाणा उकळत्या पाण्यामध्ये मस्त असा भिजला जाणार आहे. छान असा अर्धवट शिजवूनच निघतो. हे पहा, साधारणतः 8 ते 9 तास झालेले आहे. भिजवलेला साबुदाणा उकळत्या पाण्यामध्ये मस्त असा भिजला गेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला व्हिडिओवरूनच समजलं असेल, साबुदाणा अगदी छान असा भिजला गेला आहे. साबुदाण्याचा एखादा दाणा असा बोटांवरती मॅश केल्यानंतर साबुदाण्याचं एकदम बारीक पीठ होत आहे. तुम्हाला यावरूनच समजलं असेल, आपला साबुदाणा जो आहे ना तो मस्त असा उकळत्या पाण्यामध्ये शिजवून निघालेला आहे. साबुदाणा अजिबात जरासुद्धा न शिजवता आज आपण ही साबुदाणा बटाटा चकली तयार करणार आहोत. एकदम मस्त अशी तयार होणार आहे. एकदा जरूर ट्राय करून पहा. आता हा जो साबुदाणा जो आहे ना तो मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याने चांगला असा मोकळा करून घ्यायचा आहे. हे पहा, परफेक्ट. आता आपण साबुदाणा भिजवण्याच्या आधी बरोबर अर्धा किलो साबुदाणा हा मोजून घेतला होता. आता या अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला बरोबर 1 किलो उकडलेले बटाटे वापरायचे आहेत. जेवढा साबुदाणा असेल ना भिजवण्याच्या आधी त्याच्या दुप्पट तुम्ही बटाटे वापरा. तुमची चकली अजिबात बिघडणार नाही, सोऱ्यामधून पाडताना तुटणार नाही. एकदम असं हे साबुदाणा बटाटा चकलीचं परफेक्ट प्रमाण आहे. अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता बटाटे मी चांगले असे उकडवून घेतलेले आहेत आणि बटाट्यांची चांगली अशी सालं काढून घेतलेली आहे. बटाटा उकडवताना ना अर्धवट अजिबात उकडवायचं नाही. चांगला असा उकडला गेला पाहिजे, म्हणजे कसं अगदी छान असं मिळून येतं आणि चकलीसुद्धा अगदी छान अशी तयार होते. बरेच लोक काय करतात, बटाटो जो आहे ना तो व्यवस्थित उकडवत नाही. त्यामुळे काय होतं, चकलीसुद्धा पाडताना मध्ये मध्ये तुटू शकते. त्यामुळे बटाटो जो आहे तो चांगला असा उकडवून घ्यायचा आहे. आता सुरुवातीला आपल्याला हा जो बटाटा आहे ना उकडवलेला तो बारीक किसणीने चांगला असा किसून घ्यायचा आहे. चकली तयार करताना ही सुद्धा स्टेप फार महत्त्वाची आहे. जर तुम्ही बटाटा हाताने असा चुरून घेतला आणि बारीक केला ना तर काय होतं, बटाट्याचे जे कण असतात ना मोठे मोठे ते तसे शिल्लक राहतात. आपल्याला जरी वाटलं की नाही चांगला बटाटा बारीक झालेला आहे तरीसुद्धा छोटे छोटे कण शिल्लक राहतातच. आणि मग त्यामुळे काय होतं, चकली जेव्हा आपण तयार करायला जातो ना तर ती मध्येच अशी तुटून जाते, व्यवस्थित गोलाकार तयार होत नाही. कारण बटाट्याचा कण आहे तो चकली पाडताना मध्ये मध्ये येतो. तर तसं होऊ नये यासाठी लक्षात ठेवायचं, बटाटा असा किसणीने किसूनच घ्यायचा आहे. मग काय होतं, अजिबात बटाट्याचे कण शिल्लक राहत नाही. चकली जी आहे ती एकसारखी पडली जाते आणि ना जे मिश्रण आहे ना ते चांगलं असं मिळून सुद्धा येतं. चला तर याच पद्धतीने सर्व घेतलेले 1 किलो उकडलेले बटाटे आहेत ते आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व घेतलेले 1 किलो बटाटे उकडलेले मस्त असे मी किसणीने किसून घेतलेले आहेत. छान असे बारीक झालेले आहेत. तरीसुद्धा चुकून माकून एखादा बटाट्याचा कण मोठा गेला असेल ना त्यामुळे मी पोटॅटो मॅशरनी छान असं मॅश करून घेत आहे. हे पहा, परफेक्ट. आता चांगला असा बटाटा किसून घेतला की आपण जो उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणा भिजत घातला होता ना तो सर्व साबुदाणा या स्टेजला घालायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे सर्व साबुदाणा मोकळा करून घालायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. परफेक्ट. भरपूरच आपल्या या ठिकाणी चकल्या तयार होणार आहे. आता असं साबुदाणा घातल्यानंतर या ठिकाणी आज आपण ही उपवासाची साबुदाणा बटाटा चकली तयार करत आहोत. त्यामुळे फक्त प्लेन लाल तिखट आणि मीठच वापरायचं आहे, दुसरं काहीही वापरायचं नाही. आता तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही या ठिकाणी तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी साधारणतः आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने एवढ्या प्रमाणासाठी 1.5 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे घेतलेलं मीठ आणि लाल तिखटसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि चांगलं असं ह्या साबुदाणा आणि बटाट्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने हाताने चांगलं असं मिक्स करून घ्या. मिक्स करत असताना चांगला असं साबुदाणा आणि बटाटा मिक्स झाला पाहिजे, त्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. बरेच लोक काय करतात, फक्त आपण नॉर्मली साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने साबुदाणा भिजत घालतो त्याच पद्धतीने भिजत घालतात, लगेच त्यामध्ये उकडलेला बटाटा घालतात आणि चकली तयार करायला घेतात. तशी चकली ना अजिबात फुगत नाही तेलात घातल्यावरती. आणि मेन म्हणजे ना अजिबात खुसखुशीत होत नाही, पोकळ होत नाही, एकदम कडक स्वरूपाची तयार होते. कारण त्याचा जो साबुदाणा असतो ना चकलीमधला तो तसा कच्चाच असतो, अजिबात व्यवस्थित भिजवला गेला नसतो. त्यामुळे तेलात टाकल्यावरती चकलीमधला साबुदाणा अजिबात फुगत नाही. त्यामुळे खाताना ना एकदम कडक स्वरूपाची लागते. तशी चकली खायला अजिबात मजा येत नाही. त्यामुळे एकदाही एक्स्ट्रा स्टेप नक्की फॉलो करा. तुमची चकली खरंच खूप छान तयार होणार आहे.
हे पहा, अशा प्रकारे मी घातलेलं लाल तिखट मीठ साबुदाणा आणि बटाट्यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्या मिश्रणाचा गोळा वगैरे अजिबात होत नाही. हे मिश्रण असं सैलसर असलं पाहिजे थोडंसं, तेव्हाच तुमची चकली एकदम परफेक्ट तयार होणार आहे. आता मी या ठिकाणी प्लेन लाल तिखट वापरून ही चकली तयार करत आहे. जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर हिरवी मिरची एकदम मिक्सरला बारीक करून सुद्धा मिरचीचा ठेचा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. पण मिरचीचा ठेचा तयार करताना एकदम बारीक करायचा आहे. मिरचीचे मोठे मोठे कण शिल्लक राहिले नाही पाहिजे. आता हे भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही. लगेचच आपण याच्या चकल्या तयार करायला सुरुवात करणार आहोत. चकली तयार करण्यासाठी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे. एका साईडला मी कागदसुद्धा चांगला अंथरून घेतलेला आहे. प्लास्टिकच्या कागदवरती आपल्याला या चकल्या घालायच्या आहे. कागदाला अजिबात तेल वगैरे लावायचं नाही. काही थेंब तेलाचा वापर न करता आज आपण ही एकदम हायजेनिक पद्धतीने एकदम परफेक्ट अशी ही साबुदाणा बटाटा उपवासाची चकली तयार करत आहोत. हे पहा, आता सोऱ्यामध्ये चांगलं असं आपल्याला हे जे बटाटा चकलीचं मिश्रण आहे ना ते घालून घ्यायचं आहे. मिश्रण भरताना एअर गॅपमध्ये ठेवू नका, चांगलं असं दाबून दाबून भरून घ्या. हे पहा, आता आपण झाकण लावून घेऊयात. लगेचच आपण ह्याच्या चकल्या पाडून घेणार आहोत. चकली पहा अगदी मस्त अशी पडत आहे. आता तुम्हाला किती मोठ्या चकल्या छोट्या चकल्या हव्या असेल ना त्यानुसार तुम्ही या चकल्या तयार करून घेऊ शकता. हे पहा, चकली एकदम मस्त अशी गोल गरगरीत तयार होत आहे. अजिबात कुठेही मध्येच करताना तुटत नाही आहे. चकलीचा जो शेवटचा वेढा आहे ना तो बरोबर चांगला असा दाबून घ्यायचा आहे. नाहीतर काय होतं तर तो वेढा आपण असा बाहेर ठेवला ना मग ती चकली आपण जेव्हा तळतो ना तेव्हा तो वेढा असा थोडासा बाहेरच राहतो. तशी चकली व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे मस्त असा शेवटचा वेढासुद्धा असा प्रेस करून घ्यायचा आहे आतल्या वेढ्यासोबत. मस्त अशा आपल्या ह्या चकल्या तयार होत आहे. करताना मध्येच कुठेही तुटत नाही. साधारणतः मी हे अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाटा घेतला होता ना. चकल्या तयार झाल्यानंतर मी मोजून बघितल्या, बरोबर मध्यम आकाराच्या 180 ते 200 चकल्या या तयार झाल्या होत्या. हे पहा, अशा प्रकारे आता उरलेल्या सर्व मिश्रणाच्या आपण ह्या चकल्या तयार करून घेऊयात. सर्व चकल्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. भरपूर साऱ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. जर तुमच्याकडे आता उन्हाची सोय असेल ना तर तुम्ही उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये ह्या चकल्या सुकवून घेऊ शकता. लवकर सुकतात. पण जर ऊन नसेल ना तर काय करायचं, घरातच पंख्याखाली सुद्धा ह्या चकल्या छान अशा सुकतात. पहिला एक दिवस ज्या दिवशी तुम्ही चकली करणार ना त्या दिवशी घरातल्या पंख्याखाली चांगली चकली सुकवून घ्या दोन्ही बाजूनी. त्यानंतर पुढचे 2-3 दिवस मग एखाद्या परातीमध्ये वगैरे 2-3 परातीमध्ये थोड्या थोड्या चकल्या घालायच्या आणि गच्चीवरती किंवा उन्हामध्ये सुकत ठेवायच्या. काहीच हरकत नाही. पहिला दिवस मी पंख्याखाली चांगल्या या चकल्या सुकवून घेऊ शकता. छान सुकतात. आता ह्या चकल्या ना मी घरातच माझी जी मोठी खिडकी आहे ना गॅलरीची त्याच्या बाजूलाच या चकल्या घातल्या होत्या. बऱ्यापैकी घरामध्ये ऊन येतं. आता उन्हाळा चालू झालेला आहे तर घरामध्ये बऱ्यापैकी झळाळ्यासुद्धा लागतात. त्या उन्हामध्येच घरामध्ये मी या चकल्या सुकवून घेणार आहे. पहिला एक दिवस घरातच चकली सुकवते, नंतर 2-3 दिवस मी कडकडीत ऊन दाखवणार आहे. म्हणजे कसं 1-2 वर्ष चकल्या छान टिकतात आणि ना अजिबात त्या खराब वगैरे होत नाहीत. भरपूर चकल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. आता साधारणतः सकाळी माझ्या 9लाच चकल्या तयार झाल्या होत्या. मी 2-3 वाजता ना या चकल्यांची बाजू बदली करून घेतलेली आहे. म्हणजे चकल्याने एका बाजूने छान अशा सुकल्या ना की त्याची बाजू बदली करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने देखील छान अशा सुकवायच्या. पंख्याखाली मस्त अशा सुकतात. हे पहा, अशा प्रकारे चकल्यांची बाजू बदली करायची आहे. चकलीची बाजू बदली करत असताना चकली अजिबात मध्येच कुठेही तुटत नाही. अख्खीची अख्खी मस्त अशी गोलाकार चकली निघत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. परफेक्ट. पहिला एक दिवस घरातच पंख्याखाली सुकवते, नंतर 2-3 दिवस कडकडीत ऊन दाखवणार आहे. पहिला दिवस घरातच चकली वाळवली, नंतर 2-3 दिवस कडकडीत चकलीला ऊन दाखवलेलं आहे. चकल्या पहा अगदी मस्त अशा सुकल्या गेल्या आहेत. छान असा रंग देखील आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मस्त अशी आपली या ठिकाणी चकली सुकली गेली आहे. तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी मी लाल तिखट घातलं होतं म्हणून मस्त अशा लालसर रंगाच्या या चकल्या तयार झालेल्या आहे. तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वाटून घालू शकता. मग तशा चकल्या थोड्याशा पांढऱ्या रंगाच्या होतात. हे पहा किती सुरेख अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही आता चकलीची साईज पाहून घ्या. अगदी छोटी चकली आहे. सुकल्यानंतर एकदम छोटी होते. आता तळल्यानंतर ना अगदी दुप्पट तिप्पट आपली ही चकली फुगणार आहे. परफेक्ट. चला तर आता मी तुम्हाला ना काही चकल्या तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कढईमधलं तेल देखील ह्या ठिकाणी मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये साधारणतः मी सुरुवातीला तुम्हाला 4 ते 5 चकल्या तळून दाखवते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. चकल्या पहा तळल्यानंतर ना अगदी मस्त अशा दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत.
हे पहा, परफेक्ट. जेव्हा तुम्हाला मी ही चकली तळून दाखवते ना, त्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल आपली चकली किती मस्त अशी हलकी फुलकी तयार झालेली आहे. हे पहा, परफेक्ट. रंग पण अगदी सुरेख आलेला आहे. आता ही तळून घेतलेली चकली एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर भिजवलेला साबुदाणा पुन्हा उकळत्या पाण्यामध्ये भिजवून घेतला ना, तर चकली जी आहे ना, ती खरंच अगदी मस्त अशी हलकी फुलकी आणि पोकळ तयार होते. मस्त अशी खुसखुशीत तयार होते. नाहीतर काय होतं, फक्त भिजवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये जर तुम्ही चकली बनवली तर चकली ना एकदम कडकडीत लागते, म्हणजे ना एकदम कडक स्वरूपाची होते. खाताना ना खूप चावावं लागतं. पण ही चकली ना खरंच खूप छान अशी खुसखुशीत तयार होते. अजून तुम्हाला मी 7-8 चकल्या तळून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या चकल्या ना खरंच खूप छान तयार झालेल्या आहेत. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अर्धा किलो साबुदाणा जर तुम्ही घेत असाल तर बरोबर 1 किलो बटाटा घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये साबुदाणा घेणार तेवढ्या दुप्पट, त्याच्या साबुदाण्याच्या दुप्पट बटाटा वापरायचा. म्हणजे चकली ना अजिबात करताना तुटत वगैरे नाही. अख्खीच्या अख्खी मस्त अशी चकली पाडली जाते. त्यासोबतच ना मस्त अशी फुलते देखील आणि ना चवीला खरंच खूप अप्रतिम तयार होते. हिरव्या मिरचीपेक्षा जर लाल तिखट घालून चकली तयार केली ना, चवीला खरंच खूप छान लागते. हे पहा, अशा प्रकारे मी तुम्हाला काही चकल्या तळून दाखवलेल्या आहेत. मस्त अशा फुललेल्या आहेत. वाव, खूप छान अशा ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत. चकली पहा, जेव्हा सुकली तेव्हा एकदम बारीक होती, तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुललेली आहे. आणि ना तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेलं नाही. माझ्या हाताला तुम्हाला कुठेही तेल दिसत नाही आहे. यावरूनच तुमच्या लक्षात आले आपली चकली किती परफेक्ट अशी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला चकली तोडूनही दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदम मस्त अशी हलकी फुलकी पोकळ आणि खुसखुशीत आपली ही चकली साबुदाणा बटाट्याची तयार झालेली आहे. आता उपवासासाठी नेहमी रोज रोज काय बनवून खावं, त्यासोबत ना उपवासाला थोडंसं तळलेलं असलं खिचडीसोबत तोंडी लावायला तर अजून छान वाटतं. म्हणून वर्षभरासाठी तुम्ही अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे साबुदाणा बटाटा चकली नक्की बनवून ठेवा. खूप छान तयार होते. 1-2 वर्षासाठी साठवायची असेल तर चकलीला चांगलं असं ऊन द्या आणि चांगल्या अशा एखाद्या डब्यामध्ये ह्या चकल्या ठेवून द्या. चकली डब्यामध्ये ठेवताना डायरेक्ट डब्यामध्ये न भरता सुरुवातीला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरायची, पॅक करायची पिशवी, त्यानंतर डब्यामध्ये ठेवायची. म्हणजे चकल्या कशा 1-2 वर्ष छान टिकतात आणि आहे तशी चव टिकून राहते. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर ही साबुदाणा बटाटा चकली नक्की करून पहा. कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया भरपूर साऱ्या नवनवीन उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.